तर रामराम शेतकरी मित्रांनो, पिनाका फार्ममध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, जवळपास आता आपल्या मिरचीला 1 महिना झालेला आहे. हे बघा, अतिशय चांगल्या प्रकारे अशी ग्रोथ झालेली आहे. हे बघा, आता बारीक बारीक ठिकाणी असं काही काय बऱ्याचशा ठिकाणी असं फुलं लागायला सुरुवात झालेली आहे. बघा, हे फुलकळी इथं एक आहे, तिथं एक आहे. आणि तुम्ही फुटवा बघा आणि झाडाची ग्रोथ बघा, तुम्हाला झाडावर कुठेही असं थ्रिप्स वगैरे दिसणार नाही. एकदम छान प्रकारे अशी ग्रोथ झालेली आहे. फुटवे बघा, एकदम दाट हिरवागार कलर, कुठेही पिवळा वगैरे दिसणार नाही, पान गुंडाळायला दिसणार नाही. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जे हे बघा, सुरुवातीचे पानं दिसतील, याच्यामध्ये तुम्हाला थ्रिप दिसेल, कारण की सुरुवातीला अटॅक झाला होता. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे असे नियंत्रण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. हे बघा, प्रत्येकी बघा खूप छान प्रकारे अशी ग्रोथ झालेली आहे. तर आज आपण याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा असा स्प्रे घेणार आहे. प्रत्येक मिरचीवाल्यांनी हा स्प्रे अधूनमधून घ्यायलाच पाहिजे. खूप छान प्रकारे याचे रिझल्ट पण आहेत आणि थ्रिप्स कंट्रोलसाठी एकदम चांगल्या प्रकारे असं काम करतं. तर ती आपण फवारणी कोणती घेणार आहे त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. मिरचीचं मेन म्हणजे सगळ्यात जास्त कारण असं थ्रिप्स. आता थ्रिप्समुळे काय होतं बघा, आता नवीन येणारं पानं जे आहेत हे असं पानं गुंडाळले जातात आणि जी होणारी नंतरची जी ग्रोथ आहे ती ग्रोथ पूर्णपणे थांबली जाते. त्यामुळं मेन कारण म्हणजे एक थ्रिप्स आहे. थ्रिप्स जर अटॅक जर झाला तर नंतरचं येणारं वाढणारं प्रोडक्शन आहे त्यामध्येही कमी येणार आणि झाडांची ग्रोथही होणार नाही. जवळपास आता बघा, प्रत्येकी सगळ्या झाडांना बघा आता एकदम छान प्रकारे अशी ग्रोथ आहे. आता जे वरती येणार बघा, हे नवीन पानं आहे. हे नवीन पानावरचे काही थोड्याफार ठिकाणी 5-10% ठिकाणी हे असे पानं झालेले आहेत. त्यासाठी आपल्याला एक महत्त्वाची फवारणी घ्यायची आहे. तर तेच आजच्या व्हिडिओमध्ये ते बघूयात. तर त्यामध्ये आपण सर्वप्रथम हे बघा, हे सिजेंटा कंपनीचं सिमोडीज घेतलेलं आहे. थ्रिप्ससाठी एकदम चांगल्या प्रकारे असं काम करतं. तर याच्यामध्ये आपल्याला बघा, सिमोडीसमध्ये आयसोसायक्लोसेरम 9.2 हा घटक याच्यामध्ये बघायला भेटेल. थ्रिप्ससाठी एकदम चांगल्या प्रकारे काम करतं. याच्या अगोदरही आम्ही यूज केलेलं आहे. थोडंफार महाग जातं पण थ्रिप्ससाठी एकदम चांगल्या प्रकारे असं काम करतं. आणि विशेष म्हणजे एक जास्त काळासाठी तुम्हाला एक त्याचे नियंत्रण बघायला भेटतील. 15-20 दिवसापर्यंत ते टिकून ठेवतं. रिझल्टही खूप चांगल्या प्रकारे काम करतं. आणि याच्यामध्ये आपल्याला एक टॉनिक घेणं खूप गरजेचं आहे. तर याच्यामध्ये आपण एक पाटील बायोटो कंपनीचं ऑक्सिजन हे घेतलेलं आहे, जेणेकरून ग्रीनरी टिकून राहील, हिरवेपणा येईल आणि झाडाच्या ग्रोथवरही चांगला परिणाम होईल. आणि याच्यामध्ये आपण एक बुरशीनाशक घेतलेलं आहे, जेणेकरून जे झाडाच्या साईडला समजा एक जुनं पानं असे करपा वगैरे येऊ नये, त्याच्यामध्ये आपण ब्लू कॉपर घेतलेला आहे. असं तिन्हीच्या कॉम्बिनेशननुसार आपण याच्यामध्ये एक महत्त्वाची अशी ही फवारणी घेणार आहेत. तर झाडांची ग्रोथ बघा, एकदम छान प्रकारे अशी ग्रोथ आहे. हे बघा, आता सध्या फुलं लागायला सुरुवात झालेली आहेत बऱ्याचशा ठिकाणी. आणि जास्त नाही, 5-10 ठिकाणीच असं थ्रिप्स ते नवीन पानावरती अटॅक झालेला आहे. तर आपण ही एक महत्त्वाची फवारणी याच्यामध्ये घेणार आहे. असं तुम्हाला प्लॉटमध्ये फिरताना जर दिसून आलं तर लगेच तुम्ही फवारणीचे नियंत्रण करा. जर एकदा थ्रिप्स जर हाताबाहेर गेला तर त्याला कंट्रोल करणं फार मुश्किल आहे. तुम्ही कितीही महागडी कितीही भारी औषधं मारा तर तो नियंत्रण येण्यात खूप कठीण जातं. त्यामध्ये मग प्लॉटचा आपला खर्चही वाढत जातो आणि पाहिजे तसं मग ते उत्पादनही त्याच्यामध्ये येत नाही. तर मित्रांनो, माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा.